आज आपण विषय निवडत आहोत तो म्हणजे परमार्थिक गुह्य ज्ञान. पुन्हा सांगतो, परमार्थिक गुह्य ज्ञान. आणि त्याचा आपण पहिला भाग पाहणार आहोत तो म्हणजे संस्कार. आपण वेगवेगळे भाग प्रत्येक गोष्टीतून पाहणार आहोत. मी गुह्य हा शब्द देताना ह्याच गोष्टीचा विचार केला की हा योग्य शब्द आहे का चुकीचा. कारण हे जे ज्ञान आहे हे ज्ञान भरपूर आयुष्य ज्यावेळेला साधक एका गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करतो किंवा संप्रदायामध्ये आपलं आयुष्य पणाला लावतो त्यावेळेला हे सत्य उघड होतं लक्षात आलं आणि त्याला समजतं, अरे हे सत्य होतं का. जसं बोलतं ना, एखाद्या वेळेस एखादा माणूस एका मुक्कामापर्यंत जात असेल तर लक्षात गेला, चालत गेला तर त्याला खूप वेळ लागेल. समजा चालत त्याला अमेरिकेत जायचं आहे तर त्याला खूप वेळ लागू शकतो ना. मोटरसायकल घेऊन गेला तर अजून थोडा कमी वेळ लागू शकतो. 4 व्हीलर घेऊन गेला तर अजून कमी. ट्रेनने गेला तर लक्षात. पण विमानाने गेला तर तो फास्टमध्ये जाऊ शकतो, वेळ पण वाचतो आणि त्याला मार्गक्रमण पण चांगलं. तसं विचार हाच केला की परमार्थिक गुह्य ज्ञान हे त्याला त्या लेवलला फास्ट घेऊन जायचं की त्याचं अंतिम दर्शन लक्षात आलं ना, तो अंतिम मुक्कामापर्यंत तो कसा पोचेल. आणि जे सत्य त्याला जाणण्याची जी इच्छा आहे, जी तळमळ आहे, जी भूक आहे, जी प्यास लागलेली आहे, म्हणजे तहान लागलेली आहे, ती त्याची पूर्ण होईल लक्षात आलं. मग आपण का तसं करू नये म्हणून हा विषय निवडला की परमार्थिक गुह्य ज्ञान लक्षात आलं. परमार्थिक ज्ञान नुसतं म्हटलं असतं तर लोकांनी एवढं लक्ष दिलं ना, म्हणून त्याला गुह्य हा शब्द वापरला की हे गुपित आहे, हे उघड केलं जात नाही. म्हणून पहिला विषय जो निवडला तो म्हणजे संस्कार. पहिलं मी त्याचे प्रत्येकाचे 2 रेकॉर्डिंग बनवणार संस्काराच्या, किंवा वेगवेगळे ध्यान, प्रार्थना, नाम असे सर्वांचे वेगवेगळे आपण रेकॉर्डिंग बनवू. फक्त पहिला जो भाग असेल त्याच्यामध्ये संस्कार म्हणून काय होतं आणि संस्कार नसतील त्यावेळेला जीवन कसं असतं, असे दोन्ही अंगाने, एक सगुण पण बघायचं आणि एक निर्गुण पण बघायचं. मग चला आपण बघूया संस्कार काय करतात ते जीवनामध्ये. लक्षात घ्या, संस्कार आपल्यावर जे कळत न कळत होतात. पुन्हा सांगतो, संस्कार आपल्यावर कळत न कळत होतात. मग ते घरातून असो, आपल्या कुटुंबातल्या सदस्यामधून असो, किंवा नातेवाईकांमधून असो, मित्रांमधून असो, समाजामधून असो, किंवा राष्ट्रामधून किंवा विश्वामधून, कशाही पद्धतीमध्ये. शाळेमध्ये पण संस्कार भेटतात, कॉलेजमध्ये पण संस्कार भेटतात, क्लासमध्ये पण संस्कार भेटतात. म्हणजे संस्कारांची शाळा लक्षात आलं. हे संस्कार आपल्याला मिळत असतात आणि लोक आपल्याला ते संस्कार भरवत असतात. मग ते चांगले असो का वाईट असो. म्हणून संस्कारातून 2 फाटे फुटतात लक्षात आलं. 2 गोष्टी असतात, एक म्हणजे सुसंस्कार आणि एक असतात कुसंस्कार लक्षात. सुसंस्कार माणसाचं जीवन चांगलं सुसह्य करतं, चांगलं करतं, त्याला ज्ञानी बनवतं. आणि कुसंस्कार माणसाचं जीवन कुलुषित करतं लक्षात आलं, म्हणजे वाईट करतं. जसं एखाद्या पदार्थाला घाणेरडा वास यावा तसं त्याचं जीवन घाणेरडं बनवण्यासाठी कुसंस्कार असतात. तर हे दोन्हीही संस्काराचेच प्रकार आहेत. आता तो कुठच्या घरामध्ये जन्माला आला, कुठच्या परिस्थितीमध्ये वाढला, त्याला लोकांनी काय काय फीडिंग दिली हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून जर त्याला चांगले संस्कार दिले तर तो राष्ट्राचा आधारस्तंभ बनतो, आणि जर त्याला वाईट संस्कार दिले तर तो राष्ट्रालाच लक्षात आलं वाईट दिशेला गती देतो. म्हणजे तो अतिरेकी बनतो, गुंड बनतो, चोर बनतो, असं अनेक वेगवेगळ्या अशा गोष्टी. माणूस तोच लक्षात आलं, माणसं सारखीच दिसायला, पण संस्कारातून प्रत्येक माणसाची ओळख पटली जाते. म्हणून बोलतात ना, बोलणं हे बोलण्यातून काय प्रगट होतं, बोलण्यातून तुमच्यावर झालेला संस्कार प्रगट होतो.
आणि हा संस्कार तो साधासुद्धा समजू नका भावंडांनो. हा जो संस्कार आहे हा काहीही करू शकतो माणसाच्या जीवनात. लक्षात आलं? काहीही. जर चांगले संस्कार झाले असेल तर तो जेवढी माणसं त्याच्या जीवनामध्ये मिळतात त्याला, जेवढी माणसं, त्यांना तो सुशिक्षित, शहाणा, बुद्धिवंत, विचारवंत बनवून टाकतो. जसं अब्दुल कलाम, त्यांच्याकडे जे शहाणपण होतं संस्काराचं, त्यांनी प्रत्येकाला चांगले चांगले संस्कार दिले. लक्षात. आणि ही नवीन युवा पिढी घडवली. स्वामी विवेकानंद खूप चांगले संस्कार दिले. लक्षात आलं? सांगायचं तात्पर्य असं, लक्षात आलं, हे संस्कार लोकांना देऊन लोक सुखी करता येतात. काही जण वाईट संस्कार देतात. लक्षात आलं? आणि त्यांना वाईट वाईट मार्ग, कोण चोरी करायला लावतो, कोण अतिरेकी बनवतो. संस्कारच आहेत ते. लक्षात आलं? काही वेळेला आपण ऐकलं असेल की एक कार्यक्रम होता, त्याचं नाव मोगली म्हणून काहीतरी होतं. असं तो मुलगा जंगलात वाढला आणि त्याच्यावर प्राण्यांचे संस्कार झाले. लक्षात आलं? तर ते प्राण्यांचे संस्कार झाल्यामुळे त्याला माणसाची भाषाच येत नव्हती. तो प्राण्यांची सर्वांची भाषा त्याला समजत, कारण त्या जंगलाचे ते संस्कार त्याच्यावर झाले होते. मग तो तसाच वागत होता. म्हणून संस्काराचं महत्त्व खूप आहे. लक्षात आलं ना? तुम्ही कोणती परिस्थिती, कोणती संगत त्याला मिळते त्याच्याप्रमाणे त्याच्यावर संस्कार होतात. लक्षात आलं? काही जण मुलं घाबरी असतात, खूप घाबरतात, इतकी घाबरतात त्यांना अंधार भीतीमय वाटतं. आणि काही मुलं अंधाराला घाबरत नाही. लक्षात. हा केलेला त्याच्यावर संस्कार. काही मुलं आईस्क्रीम, चॉकलेट काही असेल ते आनंदाने खातात, त्यांना बरं वाटतं. पण काही मुलं चॉकलेट खाताना दात खराब होतील, आईस्क्रीम खाताना तब्येत खराब होईल, आजारपण येईल. म्हणजे त्यांच्यावर दिलेला संस्कार हा कार्य करतो तुम्हाला. म्हणून हे संस्कारच आहेत की माणसाचं जीवन घडवत असतात किंवा बिघडवत असतात. जर तुम्हाला हे जर सत्य समजत असेल तर तुम्हाला लक्षात घ्या, आज तुम्ही कोणत्या संस्कारामध्ये घडत आहात. लक्षात आलं ना? का बिघडत आहात, हे तुमच्या संस्कार जे होत आहेत तुम्हाला, मग ते गुरूंकडनं असो, शिक्षकांकडनं असो, समाजाकडनं असो, पुस्तकातून असो, किंवा कुठच्याही बोलतात ना आपल्या ह्या सोशल मीडियातून असो, तुम्हाला जसे संस्कार होणार तसंच तुमचं जीवनमान उंचवत जाणार किंवा खड्ड्यात जाणार. लक्षात आलं ना? म्हणून हेच संस्कार, लक्षात आलं ना, हे आत्तापर्यंत जे संस्कार झाले आपल्याला त्याचप्रमाणे आपण जीवन जगलो. आपली चुकी नाही आहे. पुन्हा सांगतो, आपली चुकी काहीच नाही आहे. आपल्याला जे होणारे जे संस्कार आहेत त्याचा पगडा इतका जबरदस्त आहे, त्याच्यातून आपण सुटणं म्हणजे एक कसरतच आहे. एका माणसाला जर रशीने खूप बांधून ठेवलं, हात पाय सर्व चेहरा बिरा बांधून ठेवला, आणि तो कितीही हातपाय हलवत असेल, जसं लहान मुलाला आपण बांधून ठेवतो, त्याला बांधलेलं नाही आवडत. खरंच नाही त्याला बांधलेलं आवडत. तो हळूहळू सोडण्याचा प्रयत्न करतो. तसंच आपल्याला ह्या संस्काराच्या रशीमध्ये इतकं बांधून ठेवलेलं आहे, इतकं बांधून ठेवलेलं की आपण त्या संस्कारातून सुटण्याचा मार्ग काढतोय. की मला असं काही आहे का जीवन, असं काही मुक्त जीवन आहे का, जिथे मी स्वतःचे विचार स्वतः मांडू शकेन, जिथे मला सुचलेल्या कल्पना मी मांडू शकेन, जिथे कुठच्याही जाती धर्माचा भेदाभेदाचा इथे संबंध नसेल. असे अद्भुत अलौकिक सिद्धांत, अलौकिक संस्कार ते पण संस्कारामध्ये येतात. लक्षात. म्हणून भावंडांना तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला हे आत्मज्ञानाचं किंवा परमार्थिक गुह्य ज्ञान दिलं जातं देखो, तर त्यावेळेला तुमच्यावर झालेले जे संस्कार असतात, तर त्या संस्कारामुळे तुम्ही सत्य ऐकता ते तुम्हाला झालेल्या संस्कारातूनच ऐकता. उदाहरणं देतो मग तुम्हाला समजेल. समजा लहान मुलाला सांगितलं की हे बाळ पाणी आहे, जे तू पितोस ते पाणी आहे. लक्षात आलं ना? पाण्याचा रंग कलर दाखवला गेला त्याला, याला पाणी म्हणतात. आता हा झाला संस्कार. आता ते बाळ शुद्ध असतं, स्वच्छ असतं. ते काय करतं,
आई ज्या वेळेला ती नदीवर जाते, विहिरीवर जाते आणि त्याला सांगते की पाणी काढताना तो मुलगा बोलतो, आई पाणी. आई बोलते, बाळा हे पाणी तर आहे पण ह्याला विहीर म्हणतात. तो बोलतो, असं कसं काय, घरात तू सांगितलं होतं पाणी, तू विहीर कशी म्हणतेस त्याला. लक्षात आलं. तो बोलतो, ह्याला विहिरीतलं पाणी म्हणतात. मग ते फिरता फिरता एक दिवस धबधब्याजवळ आंघोळी करायला जातात. तर त्यावेळेला ते बाळ बोलतं, आई पाणी. अरे बाळ, हा धबधबा आहे. लक्षात आलं ना. बरेच वेळेला आई जिथे बोलतात ना की हे जे सांगायचं तात्पर्य म्हणजे संस्कार बघा कसे होतात ते. तो मुलगा प्रांजळ असतो, तो बोलतो, हे आई हे पाणी आहे. तर आई बोलते, बाळ हा धबधबा आहे, हा झरा आहे, ही नदी आहे, हे तलाव आहे, हा समुद्र आहे. पण लक्षात ठेवा, समुद्रामध्ये पण पाणी आहे, नदीमध्ये पण पाणी आहे, तलावामध्ये पण पाणी आहे, त्या झरण्यामध्ये पण पाणी आहे, त्या झऱ्यामध्ये पण पाणी आहे, आणि विहिरीतलं पाणी किंवा घरातलं जे साठवलेलं पाणी हे पाणीच आहे. तो मुलगा सत्य बोलत होता, पण त्याला वेगवेगळे संस्कार देऊन 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 तो शेवटी समुद्राला पाणी म्हणत नाही, तो समुद्र म्हणतो, नदीला नदी. आता हे झाले संस्कार. लक्षात आलं. अशाच पद्धतीमध्ये प्रत्येक माणसाने आपल्यावर वेगवेगळे संस्कार करून आपल्याला जे सत्य होतं त्या सत्यापासून बाजूला ठेवलं. लक्षात आलं. म्हणून हे सत्य परमार्थिक गुह्यज्ञान आपल्याला पुन्हा काढायचं आहे बाहेर. लक्षात आलं. आणि जो संस्कार आपल्यावर केले गेलेले आहेत ते पूर्णपणे पहिलं पुसून टाकायचे आहेत आपल्याला. म्हणून आत्मज्ञान घेण्यासाठी जे जे साधक जातात त्यांना पहिलंच सांगितलं जातं की तुम्ही केलेलं, लक्षात आलं, तुम्ही केलेलं पहिलं जे ज्ञान आहे ते पहिलं बाजूला काढा, सर्वच्या सर्व बाजूला काढा, आणि नंतर जे मी देईन सत्यज्ञान ते जसंच्या तसं स्वीकारा. पण भावंडांनो, असं कधीच होत नाही की जे सत्यज्ञान दिलं आणि तुम्ही स्वीकारलं, असं नाही होत. कारण तुमच्या अंतरंगात जे विचार असतात, जी बुद्धी असते, जे संस्कार असतात, तर त्या विचारातून, या संस्कारातून निर्माण तुम्हाला जे ज्ञान दिलेलं आहे त्याच दृष्टिकोनातून तुम्ही बघता, त्याच चष्म्यातून बघता. म्हणून ते सत्य सांगितलेलं ज्ञान तुम्हाला समजत नाही. तुम्हाला एक बिस्मिल्ला खान का कुठचं तरी बासरीवादक आहेत, त्यांची एक छोटीशी घडलेली सत्य घटना सांगतो. तर त्यांची एक गुरु होती, लक्षात आलं, एक लेडीज होती गुरु, कर्नाटक का कुठेतरी त्या साईडची, मी ऐकलेली आहे, मी तुम्हाला सांगतो. तर ते सुंदर बासरी वाजवायचे, सुंदर बासरी वाजवायचे. पण त्यांना शिकण्याची आवड होती, कारण मला अजून ज्ञान पाहिजे. लक्षात आलं. म्हणून त्यांनी त्या ज्या शिक्षिका होत्या त्यांना विनंती केली की तुम्ही तर भारतातल्या सुंदर अशा बासरी वादक आहात, मला तुम्ही शिकवू शकाल का. आणि त्यांनी, तुम्हाला गंमत सांगतो, एक महिना त्यांना उद्या भेटूया परवा भेटूया असं 1 महिना काढलं त्यांनी. आणि 1 महिन्यानंतर लक्षात आलं, त्यांना सांगितलं की त्यांची परीक्षा घेतली. 1 महिना तरी तग धरून होते ते, नाही मला शिकायचंच आहे, मला बासरीमध्ये टॉप लेवलला जायचंच आहे, मला तुम्ही शिकवाच, नाही तर मी जाणार नाही. मग त्यावेळेला त्यांनी त्यांना बासरी वाजवायला सांगितली, तुम्ही वाजवा, तुम्हाला जे ज्ञान आहे, तुमच्यावर जे संस्कार झाले संगीताचे ते वाजवून दाखव. त्यांनी सुंदरपैकी बासरी वाजवली. पहा भावंडांनो, सुंदर बासरी त्यांनी वाजवली, पण त्यांनी सांगितलं हे चुकीचे आहेत. लक्षात आलं. त्याचा सूर मला नाही आवडला, त्याचं ताल जे काय असेल संगीतातले, कारण संगीतातलं खूप काही गहन ज्ञान आहे. लक्षात आलं. पण संगीत एक साधना म्हटली गेली. मग त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं, तुम्ही उजव्या हाताने जे आजपर्यंत वाजवले, मी तुम्हाला शिकवताना माझी एक अट आहे. ते बोलले, काय अट आहे. मी जे तुम्हाला ज्ञान देईल ते तुम्ही डाव्या हाताने बासरी वाजवायची. त्यांना खूप आश्चर्य वाटलं, अरे मी डाव्या हाताने कशी वाजवणार बासरी, मला तर आजपर्यंत प्रॅक्टिस होती उजव्या हाताने. तर त्यावेळेला त्यांनी स्पष्ट सांगितलं, जर मी सांगितलेलं, गुरुनी सांगितलेलं ज्ञान जर घ्यायचं असेल तर मी सांगतो ते पहिला धडा म्हणजे तुम्हाला डाव्या हाताने. आणि त्यांनी ते स्वीकारलं. वैशिष्ट्य म्हणजे बघा, तुम्हाला लक्षात घ्या, तुम्ही उजव्या हाताने जर पेटी वाजवत असाल एका हाताने, तर तुम्हाला डाव्या हाताने सांगितलं तर कसं होईल.
कुठचीही गोष्ट उजव्या हाताने जेवत असत, तुम्हाला डाव्या हाताने जेवायला सांगितलं तर कसं होईल? थोडी कल्पना करून बघा. पण ते बिस्मिल्ला खानने ते स्वीकारलं आणि त्यांनी डाव्या हाताने बासरी वाजवली आणि ती बासरी वाजवता वाजवता त्यांना पहिल्यापासून शुद्ध ज्ञान मिळालं. नाही तर आपल्या मनाला सवय असते संस्कारातून, ते वाहत जातं, जशी नदी वाहते तसं संस्कारातून वाहत जातो आपण आपले बोल वाजत. पण ते त्यांनी शिकवलेलं पहिल्यापासून आ ई पासून त्या सुरापासून त्यांनी ज्ञान ग्रहण केलं आणि त्यामुळे आज ते भारतामध्ये टॉप लेवलला गेले. लक्षात आलं? हा आहे संस्काराचा परिणाम. लक्षात आलं? असं एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय सद्गुरू.